तर हे गाईज आता आम्ही चाललेलो आहोत शेतावर कापायला. तर तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आहोत जेवण घेऊन चालल्यावर. तर तुम्हाला माहितीये का इकडं काय बाबू चिखल बघ असला झालाय. या आमच्या इकडची काटार आहे बाबा तो तिकडून आवाज येत आहे. आमच्या गावातली खटार काय बोलतात हिला खतारी बोलल्यानंतर तुम्ही बघू शकता खतारी म्हणजे हे असला गटार असतंय. शेतांना पाणी गावकी चाललेलं इकडे तुंबतंय. तर यांच्याकडे भात म्हणजे लयच भारी होतंय. यावर्षी पण मला असं वाटतं काकूकडे भात झालाय का काय माहिती नाही. लवकरच ते कापून घेतले आणि लगेच वळ्याच्यावरच हे फेकतात वाल फेकतात. म्हणजे टोचा मारायची काही गरजच नाही. इकडे शेतकरी अजून का चालू झालेली नाही. तर तुम्ही बघू शकता इकडे आता आम्ही चाललेलोच आहे. तर बघूया आता तुम्हाला आमच्या इकडचा रेल्वे ट्रॅक तुम्हाला माहितीच असेल नेहमी मी व्हिडिओमध्ये दाखवतच असतंय. तर बघू शकता तुम्ही की भरा बोलते आम्हाला काही समजत नाही. आता भरा बोलते मला भरा बोलता येते. आज ती बोलायला गेल्यावर मी गुंततोय. गेट नाही पडला ना नाही पडला गेट. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. आता तुम्हाला काय सांगू शेतासारखी मजा कुठंच नाही खरंच सांगतोय. याच्या उच्या डेवा करण्यापेक्षा शेतावरची कामं बरी. आवाज कसला तरी येतोय इकडून ना. मला असं वाटतं आता एकादशी बारशी झाली ना मग चालली सगळी आळंदी पंढरपूरला. तर रेल्वे ट्रॅक बघा. तर तुम्ही बघू शकता ती बघा तिकडनं पालखी दिंडी चालली म्हणून आवाज येते ज्ञानोबा माऊली ज्ञानो. तर बघू शकता तुम्ही आता आम्ही शेतापर्यंत तळ्यापर्यंत पोहोचले. तिकडून जावाले सिद्धिविनायक चेंबूर वरून. ही बघ गावात तुळशी नाही इकडे तुळस बघ कसली भारी झाली. ती नेरी एवढी मोठी झाली तिला काय नेशील. गवत बघ किती. या बांधाव एक नाग आहे फिरतोय. अय खर शपथ का खोटी कशाला बोललो. कसलं मासं पकडायला घसरलंय तर बघ. हा किती भेटलं का पाव किलो. हा तुम्ही पाणी उपसला असशील मग काय. ते बघ किती मास. तुम्हाला दाखवू का फुलपाखरू पकडा नाही. फुलपाखरू बघ असलं भारी भारी ना. आता ना रास फुलपाखरू दिसतात. ते काय त्याची जागाच ही आहे. तर त्या झाडावर पहिल्यापासून रास फुलपाखरू बसतात. काय माहिती ना त्या झाडा म्हणजे त्यांना काय वाटतंय त्याच्या फुला पण नाही तरी पण. बामाऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. जाता जाता एक मंदिर लागतंय शंकराचं आहे इकडं स्मशानभूमी बघा. आणि तुम्हाला माहितीये का आमच्या शेतावर जातात एक आम्हाला तला लागतंय. तला दाखवू मला रास मास शकता तुम्ही. बघा कसलं मोठं मोठं मास बघा दिसतात का. ती बघा दिंडी चालली तिकडं. तर कमळाची फुला पण तुम्ही बघू शकता. पंटूस आहे पंटूस आहे. एवढे मोठे मोठे कसली गाडी का माहिती. ती बघ ही लाची पिढी आहे जी पंढरपूरला चालत चालले. आणि आपण आजीवती वय काय असेल तिचा. आता जराशा शेतावर चालायला पण त्यांच्या तंगऱ्यावरती येतात बाबू. त्यांना फिरायला नाही त्यांना फक्त कामा बोला लगेच त्यांच्या तंगऱ्यावरती येतील. सांगता ही शेवटची पिढी आहे जी ढोरा मसरा ढोरा कोंबड्या या असल्या काही बघतात नाही. फक्त लाची पिढी आहे जी नऊवारी साडी घालून फिरताय ना ती आजी. आणि न हे धोतर घालून का मला धोतरच ना ते घालून जे आजोबा फिरतात ना ही लाची पिढी आहे.
ही फक्त शेती त्यांच्या मुलं आहे, ते नसतं ना ही शेती कधीच विकली असती. खरंच शेती आहे म्हणून आज रुबाबानी जागायला भेटतं आपल्याला बाई. तर तुम्हाला दाखवू शकते मी आमच्याकडे एक आहे गाय. ये 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 चाल आमच्या शेतावर काय काय लावलाय, घेवडा बिवडा सगळा लावलाय. आमच्या आई असते जरा 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 सगळा लावत असते. आता आम्ही शेतावर पोचलो. आता मी ब्लॉग बंद करते, नाही तर आमची आई चाव 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 चालू करून. जराशी तिखट बरं वाटते ग. साखर पण जराशीच टाकतोय, जास्त नको. गोड पाहिजे कायच्या नको ना जास्त. काय पाहिजे? पाणी. मुगाची डाळ हो आमचं पण. मस्त आई कांदा फोड. आई कांदा घे. कांदा अगं कांदा सोलतो तो. आपल्याला चहा ठेवतो उपासात. अगो बाई ती नको बोलते ती म्हणते मला पण उपास आहे. मस्त वास आलाय ग चहाला. तर आता मस्त मुल्या वालत घातल्या जराशा, तर त्या वाल्या जराशा सुकू दे म्हणजे मस्त गरम गरम मुल्या उकडते का काय. मुल्या उकडून मस्त मुल्या बिल्या उकडून कायच्या शेताची मजाच काय वेगळी असते. मामा इकडे बसे. बसायला गेला बस चहा उकललाय तर झालेले आहे. तर भाईया आता मुल्या खायची वेळ आलेली आहे. गरम गरम तोडणं टाका ना. हो करा आता खाजील गरम गरम काढल्यानंतर. त्याच्या मुलं गरम गरम नाही खायच्या तर थोडा वेळ. तर तिकडे बघा काय चाललेलं आहे. मुलांना वडत वडत काढते. तर काही बघू शकता मुलांना वरत वरत खालती खाली झालेल्या आहे. तर मी आता बघू तिकडे ब्लॉग बनवत आहे. तर तिकडे बघू शकता शिट्या बघितल्या जरा तर होता. हो हो शिटी मोतिया काय आले कोर. तर हाय गाईस, तर तुम्ही पण येऊ शकता. कापाला मजुरी बिजुरी नाही, आपली शेती आहे, काय टेन्शन घेऊ नका. तर बघू शकता बाबू इथं शेती मी मुद्दाम दिली. तर मग मामा जायचं का कापाला. चल थांब बाया आले. आई किती शिट्या घ्यायचे. शिट्या किती घ्यायचे. तर बघू शकता घेवडा बघ कसला लावलेला आमचा आहे. घोबरा तोबरा नाही आली का. मग ती गावात गेली असेल आणि मग विचारला. बाई इकडे पण आहे फुला ती बघ. बदामाच्या झाडाखाली प्रेमा रांगोल्या काढी पप्याना ग. बाई या झाडावर मी चढायचो. शाकटाच्या झाडावर बारीक होतं म्हणून मला चढवायची सगळी. आणि याचं वरण तांगरत बांगरत खालती. हे गाईज कशी आहे पब्लिक. बरी आहे ना. बरी बाहेरच पाहिजे. अरे वा 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 बाई. गरम झालेले आहेत मुल्या 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 मुल्या. मामा इकडे 2 मिनिटं. तुला छोटा आहे ना ग्लास. 5 ग्लास तू आवाज दे. तू पी मग. मामा ये. उसाचा रस वेगळा लावला. कोणतरी पिला नाही म्हणून का. आता तू पिऊन बघ कसा लागतो. एक नंबर. पिऊन झाला डायरेक्ट फेकून देतो ग्लास. ती बघ आता परत
काय मान येतो डायरेक्ट शेताने VIP गाडी आलेली आहे. डायरेक्ट शेतानच आणले. तो बघा विमान सध्या पार्किंगला बसत. VIP एंट्री. आणि बाबू कुठे गाडी विमानात आहे का? तर गाईस तुम्ही बघू शकता विमान तर लय मोठा आलेला आहे. हेलिकॉप्टर आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तर बघा. तो माझा आहे ना? नाही माझं आहे. नाही यो काय तुटलेला आहे. माझं आहे तो. मी नाही तसा ठेवला. मी असं उलटा करून नाही ठेवला. मी आईला दिलता. हा मी इथं ठेवलेला तुझा आई इथं नाही मग दिलं तिकडे. असं आहे का? तर कामगारी कामाला माणसं आलेली आहेत. तर बघू शकता मोहिनी बघा आमची कशी घसरले. मोहिनी अशी घसरले. तिला मुलगी शिकली प्रगती झालेली आहे. तर गाईस एक माणूस माणूस बघा माणूस आलेला आहे. कापाला एक मजुरी आहे 200 रुपये. तर बघू शकता. तर आमचा पिल्लू बघा पिल्लू बाबड्या बोचिंड्या ही बायांचा वास येतोय. बघू शकता दीदी माझा बाबू आहे तो. बाबड्या आजी आजी नाही पाहिजे नाही अजिबात घास अजिबात असला बाबू. ओय दीदी कुठे दीदी कुठे कापायला देऊ तुला. घेऊन तर गाईज बघू शकता चेरी हाय चेरी हाय बोरी हाय गाईज बघू शकता. आज बहुतेक तर कापून झालेलीच आहे. अर्धा शेत कापून झालेला आहे. यावर्षी लवकर झाला. दरवर्षीप्रमाणे आम्ही तर लहान होतो तर काय एवढा काय आता मोठे झाल्यावर ना. तर भरपूर कापून झालेला आहे. आता मारबेटी जाम आले त्याच्यामुळे ती सगळी मारबेटी काढायला लागल्यात. तर गाईस तुम्ही बघू शकता मजा आली शेतकापाला. पण काय सांगू ती मारबेटी एवढी चावली का बाई. कधी काजू पाकी काजाले ठेवा तुम्ही.